स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे नातू तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुतणे तर शरयू कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक युगेंद्र पवार हे एंट्री करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून फलटण तालुक्यात रंगू लागल्यात। त्याचं कारणही तसंच आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी युगेंद्र पवार यांनी थेट बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या कार्यालयामध्ये सलग काही दिवस उपस्थिती दर्शवली आहे। त्यामुळे युगेंद्र पवार हे राजकारणामध्ये सक्रिय होणार आहेत हे नक्की झालं असल्याचं मानलं जात आहे। अजितदादा पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत भारतीय जनता पार्टीसोबत गेल्यानं त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार हे मात्र आपले आजोबा शरद पवार यांच्यासोबत राहिलेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट हा आता कामाला लागलाय। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वामध्ये सर्वजण ऍक्टिव्ह मोडवर आलेत। यामध्ये युवा नेते युगेंद्र पवार यांना माढा लोकसभा मतदारसंघामधील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून फलटणच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। युगेंद्र पवार यांना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्याचं कारण सुद्धा तसंच आहे। फलटण तालुक्यातील कापशी येथे शरयू कारखाना आहे। गेल्या काही वर्षांपासून युगेंद्र पवार हे शरयू कारखान्याचे व्यवस्थापनाचं काम बघत आहेत। यासोबतच कापशी परिसरासह फलटण तालुक्यामध्ये शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून युगेंद्र पवार यांनी मोठं सामाजिक कार्य उभं केलंय। शरयू कारखान्याच्या माध्यमातून फलटण तालुक्यासह उत्तर कोरेगावमधील सर्वसामान्य शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या इतर शेतमजुरांची युगेंद्र पवार यांची नाळ जोडली गेली आहे। आगामी काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल। आचारसंहिता लागण्यापूर्वी किंवा लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते तथा कर्जतचे आमदार रोहितदादा पवार यांच्या समवेत युवा नेते युगेंद्र पवार हे फलटण तालुक्यामध्ये मॅरेथॉन बैठका घेत तालुका पिंजून काढणार असल्याची माहिती समोर आली आहे। युगेंद्र पवारांची एंट्री जर फलटणच्या राजकारणामध्ये झाली तर नक्की काय होईल याबाबत आपलं मत काय आहे ते कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त करायला विसरू नका आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।